उचल्या बरोबर वाघ म्हणतो मी तुला खाणार. तुला खाणार? वाघ म्हणल्या बरोबर मी तुला खाणार. मी वाघाला मी म्हणालो हे घा तू बोला. अरे काय खाणार खाणार लावलेलं आहे. काय बोलतोस काय? मी म्हटलं तू जरी जंगलचा वाघ असलास मी पण घरात माझ्या बायकोचा वाघ आहे. कारभारच्या बरोबर आणि पगड टाळखाली जेव्हा गेला तेव्हा कोयतीला हात घालताय. कोयतीच नाही शेपच पाणी. काय येणार पाचता येणार माझा पुढे जाऊ. मी पुढे धावताय तो पण धावतोय खालच्या मळीतनं वरच्या मळीतनं वाघ धावतोय तुझ्या पाठीवर. अरे दोघे पण आम्ही धावतोय. धावता कोण बोलला पकडतोय महाराज काय करेल. अरे मी म्हणतो विचार करा कोण बोलला पकडतोय तर काय मला तो म्हणतो तू धावा. वाघ म्हणाला मी तुलाच घाल. अरे मी म्हटलं माझ्यापेक्षा कितीतरी असं झाड गद्दू माय त्यांना खा माझ्यात काय हाड. अरे पण मला हात मारायचा ना तू. अरे कसला हात मारतोय. मग काय करायला रानात पालता गाय काय भेटली नाही. पालता मोठा रानाचे टावर होता. त्या टावरवर चढलो. असं टावरवर चढल्याबरोबर वाघ खाल्ला असा वर मध्ये असा वर. मी त्याला टावरवर ना असा खाली वर. तू खाली वर टावरवर. मी टावरवर ना. हे पण वर चढला. हा चिकटलाच नाही पण. अरे कसला मोबाईलच्या टावरला कुठला मोबाईलच्या टावर वर चढल्यावर मी वरनं खाली बघी खालनं वाघ बघी आणि एक ढरकाली जे गेला ना तर माझं शापत नाव पाणी. परत पाणी. अरे मला जोरातच खाली. जोरात झाल्याबरोबर आता म्हटलं करू काय. खाली उतरला तो हात आला. मी वरनच सोडली. काय वरनच सोडली. वरनं सोडल्याबरोबर त्या धारीला धरून ना वाघ काय बोलतोय. धारीला धरून वाघ आणि याला वर फेकतोय काय. धारीला धरून जेव्हा वर आल्याबरोबर धारीला धरून वर आल्यानंतर तेवढ्यात माझी येड्या झोपल्याबरोबर जे वाघ पडला ना त्याची शाबत बेळगाडा मोडली. अरे बेळगाडा माझा वाघ मोडला. मी खाली आल्याबरोबर वाघाला म्हटलं बस का तुझा शानपान मोडलास ना माझ्या नांदाला लागू नको. त्याला म्हटलं तू आता त्या डॉक्टरशीकडे जा आणि 2 मोठ्या पोलिओचा डोस खा. चांगला झाला तर ठीक परत माझ्या नांदाला येऊ नको. तू जेवढ्यात हाक आली म्हणून मी आलो. अरे तुला सांगतो तो वाघ कोण होता तुला माहिती आहे का. तुझ्यासारख्या माणसाला काय करणार. अरे तो वाघ म्हणजे माझ्या शिवसेनेचा वाघ होता. काय समजतो. वाघ म्हणजे आता आपला हक नाही. तो बोबड्या कुठे आहे. जेव्हा आम्ही जेव्हा घरातनं सुटलो तुमच्या हात आल्याबरोबर मी गेलो इकडे आणि हा गेला इकडे. बरं त्याला वाघ नाही दिसलाय. मला वाघ भेटला. तू काय बरोबर गेला. काय बरोबर गेला बोलून घ्या त्याला. बोलून घ्या. तुला का माहिती आहे का या ठिकाणी साक्षात भगवान आले होते आणि त्यांनी आपल्याला एक महत्वाचं काम दिलेलं आहे. 16 सहस्र एकनाथ गोळली दही दुधाचे मान घेऊन मधुरीच्या बाजारी चाललेला आहे. आनंदात आपल्या इथे राहायला पाहिजे. एवढंच आहे. पण तुझ्या आपल्या बोबडेला बोलून घे. लवकर वाकड्या. अरे वाकड्या अरे भेटल्या तुझी गाय भेटलेली आहे. वाकड्या सावकाश मारू का जोरात मारू. अरे बोबड्या आला बोबड्या आला. हे लवकर
करते जा घेऊन जा लवकर घेऊन जा बांधून जाईल मी तिला बांधून येतो पहिली बांधून ये जा लवकर गोठ्यामध्ये बांधून घे लवकर जा हा आता भेटले ते परत सोडू हा बरं थोडं नाही खाल्ला तरी चालतं त्याचं वाज येईल परत नेता जा त्याला पण ते दाबणार ना हे बोंबड्या अरे काय तू उत्तावण्याचा गायचा मागे काय हैराण चिट्टाला जायचा मागे मी देतो नंतर ऐकून मला ना झाला फिरवला त्या गायनं कुठे मला वाढ आणणार म्हणून मी बोलायला आला ए तुम्ही फटाफट काय बहाणा मला सांगू नका आपल्याला महत्वाचं कामाला जायचं आहे समजलं का ठीक आहे हा होतात तुम्ही एवढा काय सांगू काय झालं काय गडबड माझी तुझी गडबड कापली नाही काय गडबड झाली सांग लवकर काय गडबड झाली तुझी अरे तुझ्या या कानात त्याच्या हा कानात बायकोचं काहीतरी घालून आलाय तुला दिसतंय मग सगळ्यांना दिसतंय काय माहितीये काय त्याच्या पुढे लय मोठी चोली आहे तुझी चोरी लय माझ्या पल्ल्यात टोळ्या याच्यात तुझी चोरी अरे हे बायकोचं घालून आलाय आणि म्हणतो गडबड आहे काय माहितीये का त्याची मोठी स्टोरी आहे सांगतो अरे काय झालं माहितीये सकाळची वेळ होती काय सकाळची वेळ होती आणि रात्री गच्च भरून खाल्लेली चायनीजची भेळ होती म्हणून का सकाळी आता घेऊन कसा चालला होता मी बघितला तुला तू तिकडच जा ना बरं बघितलं हा सकाळची वेळ होती आणि गच्च भरून चायनीजची खाल्लेली भेळ होती आणि पोट नुसतं गच्च भरलेला म्हणून मी खाटावर झोपून होतो मस्त झोपून होतो सकाळची वेळ बायको कुठेतरी बाहेर गेली होती हा आणि या म्हणतोस काय काय झालं? सकाळच्या टायमात बरोबर सपू आली दूध द्यायला कोण शकू सपू कोण बरे सपू दूधवाली तुला माहिती नाही हा, बरोबर. तुझ्या बरोबर माहितीतली आहे ती आली आहे दूध द्यायला मला उठायला आला होता कंटाळा तिला म्हटलं बाय मला आहे कंटाळा तू काय दूध द्यायचं तर खातं बोलत येऊन दे म्हटलं खातं बोल येऊन दे ना मला ती बाया आली चालत आणि चालता येड्या उमिट्याला लागली ती काय म्हणतो डायरेक्ट माझ्या खाट्यावर आली डायरेक्ट माझ्या इथं पडली आता पडली तिथं तू घेतलं तिला म्हटलं बाई जा तुझ्या पाया पडता मला होय. ती गेली आणि तेवढ्या बायकोची माझ्या इथली झाली हा झोपलेला मला काय माहिती मला होय. ती आली हा आपल्या नेहमी प्रमाण काम करायला लागली मला म्हणते उठत नाही काय हो हा उशी जवळ तिला थपूत कानात आता करणार काय मी काय म्हणतो माहितीये काय अगं काय माहिती आहे तू काय म्हणते ना तंबाखू चोल म्हटलं हॉटेलावर आपल्या घातलावर मोठा बुवा आला नाही अहो कानातलं घातलं ना तुला तंबाखू पान गुटखा सगळा सुद्धा तू हे करत राहा हे बघ आज आपल्याला देवानी महत्वाचं काम संपवलेलं आहे की 16, 17, 1, 4 जुळवणी दही दुधाचे माठ घेऊन मग बाजारीत आलेले आहे आपल्याला दही आपल्याला दूध आपल्याला सर्व काही खायला मिळणार आहे मजा होणार आहे बघा आता गवळणी येण्याचा टाइम झालेला आहे आपण वेळेवर राहिलं पाहिजे तुझ्या बोबल्यातला गवळणी व्यवस्थित तू व्यवस्थित ठीक आहे
राजे कवळी पाहिल्या पाहिल्या पण हे आता आपल्याला देवाने सांगितल्याप्रमाणे तो हे तुम्ही दोघांनी जायचं आणि बोले राजे काय म्हणायचं माहिती आहे का काय पण म्हण आताच्या कोणी संरक्षणासाठी किती सजग आणि सुजन झाले आहेत. अरे त्यांच्या हातात तो भाला बघ अरे शेली दिसती अगे मावशी अगं हा सेल्फी लिस्टिक नाही हा सेल्फी स्टिक आहे आणि याने फोटो काढायचा तो पण स्वतःचा. अच्छा म्हणजे स्वतःच्या फोटो काढला तर होतो फोटो आणि दुसऱ्यांकडला काय तो एक सरे होतो. अरे बोबड्या हे बोले दाखवते बघ कसा फोटो काढायचा आता. अगं बाई 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 अगं हा माझा सेल्फी स्टिक तेलकट कसा दिसतोय. अगं राधा काल मी याच्याने तर भजी खाल्ली होती. आता हे चंद्रा अगं याच्याने भाजी चालायची असते का काही पण करायला लागले बाई. बोबल्या त्या भजी काय त्यांच्या उघडवली होती काय हे मागे हे काय ही शेल्फी स्टिक नाही रे. हा माणसाचा ना शेल्फी स्टिक पणा नडलेला आहे. हा बरोबर या बरोबर कारण माणूस स्वतः एवढा रंगून गेलाय की त्याला दुसऱ्याकडे बघायला टाइम नाही. हे बोबड्या हे तो बघ ना तू इकडे ये. तुला सांगतो काय तू मला मी सांगतो काय स्वतःकडे बघायला दृष्टिकोन पाहिजे रे माणसाला. हे बरोबर हे बरोबर अरे त्या गोष्टीच्या गोष्टी आठव. असा फोटोग्राफर यायचा पुरी लांब याचा फॅमिली उभी करायचा आणि बघायचा स्माईल त्याच्यात जी फोटो काढण्याची मजा होती ती काय आता राहिलेली नाही. आणि तेव्हाचे फोटो आता पण बघ कसे चांगले आणि ठणठणीत लक्षात आपल्या राहिलेले. समजला हा काय मला म्हणायचं. आणि आताच्या फोटो काय घालताय तो फोटो राहिला बाजूला तो मोबाईल राहिला बाजूला तो कॅमेरा पण राहिला बाजूला. त्या कॅमेऱ्याची कंपनी कुठली आहे ती ॲपलची आहे का ती सीताफळची आहे याच्यातच यांचा इंटरेस्ट वाढलेला आहे. बोबड्या हे खरं राहू दे माझा आहे. आता तुम्ही हे बघा उठे तुम्ही दोघांनी जायचं आहे आणि ह्या राधा पाहिल्यात ना त्यांना यांच्यावर कर वसूल करायचं आहे. तुम्ही दोघांनी जा लवकर जा. मी जातो ना. हे लवकर नाही दोघांनी जायचं दोघे जा चला तूच जा लवकर लवकर अगं या मेलेने पण मला धक्का दिला. अगे मावशे या मेलेनेच मला धक्का दिला. मावशी म्हणते मला तुझं फुटलंय काय पाडलाय तू तुम्ही जाता आम्ही आल्या गोकुळातून चालल्या मथुरेच्या बाजारात. हा रस्ता बंद आहे ना. अरे बाबा तुम्ही कोण आम्हाला विचारणारे. काय काय म्हणते तूच सांग आम्ही कोण मागा त्यांना बो मागता तुला काय माहिती नाही. अरे बाबा नो तुमच्याकडे कायदा वगैरे असेल की नाही. सांग कांद्याचा बोलू नको. बोलू नको. हे त्यांच्या लवकर 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 सांग पटापट. ऐक मावशी कायद्या विषयाचा आम्हाला काही माहिती ना. आमच्या बरोबर 1 2 आणि तिथला पण आहे. त्याला बोलवा. हे बोलून गेले त्याला. हे बोलव तुमच्यात ते का होणारच नाही रे. तुमच्यामध्ये शाळी गांधी म्हणतात मावशीबाई तू
तुम्ही आलात कुठे आणि जायचा कुठे एवढं तुम्हाला सांगा. आम्ही आल्या गोकुळातून चालल्या मथुरेच्या बाजाराला. मावशे मथुरेचा रस्ता प्रतिबंध आम्ही केलेला आहे. मी पुन्हा येईल. माझा सणकावून कोण माझा पण झाला आली तर तुला नाही लागते मारली ना तर हे मावशीबाई मी काय म्हणतो ते हत्तीच्या पिल्ला तू काय बोलते पुन्हा ये अरे आता माझ्या भगव्या तेजाचा माझा वाघ बनला. तू काय म्हणाला तू आता पुन्हा कधी येऊ शकत नाही. तुम्हाला काय कायदा असला तर सांगा. कायदा हे बघूया आपला कायद्याला सांगा हो की नाही. चला चला थांबावंच लागेल. आपण थोडा विश्रांती घेऊया. हे बोलल्या तुम्ही दोघांनी पाहायला ठेवा.